नमस्कार। आज आपण पाहतोय कोकमची चटणी कशी बनवायची ती अगदी साधी सरळ आणि सोपी रेसिपी आहे। याआधी आपण कोकमचं सरबत बनवलेलं आहे, तर त्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की जे कोकम जे आहे त्याचा आपण चटणी सुद्धा बनवू शकतो। तर इथे बघा सुरुवात कशी केली होती की 2 वाट्या कोकम त्याला 2 वाट्या साखर घालून असं मिक्स करून घ्यायचं। सरबत जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जरूर पाहावा। त्याच्यामध्ये भरपूर अशा टिप्स सुद्धा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। बिना प्रिझर्वेटिव्ह घालता घरच्या घरी कोकमचं सरबत कसं बनवायचं आणि ते स्टोअर कसं करायचं हे सुद्धा मी सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर इथे आज आपण चटणी बनवतोय। तर इथे बघा 10 ते 15 मिनिटं आपण साईडला ठेवून द्यायचं साखरला असं छान चोळून। आणि आता नंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे। हे कोकम आणि साखर जे मिक्स करून घेतलेली आहे ते याच्यामध्ये घालून घेऊयात। तुमच्याकडे जर वेळ असेल तर एक दिवस हे असंच ठेवलं तरीही चालेल। म्हणजे काय होते या कोकमचा थोडासा जो खट्टापण असतो तो थोडासा कमी होतो, म्हणजे साखर छान आतपर्यंत मुरल्या जाते। तर आता आपण हे कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता अगदी थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे काय होते साखर विरघळेल। आणि आता हे शिजवून घेऊयात। कोकम आणि साखर सोबत आपण शिजवतोय। तुम्ही जर कोकणामध्ये जाल ना तर कोकमचे विविध प्रकार तुम्हाला खायला मिळतील। कोकमचा रसम बनतो, आमटी बनतो, किंवा मग आपण जेव्हा डाळ म्हणजेच आपलं वरण बनवतो ना तर त्याच्यामध्ये सुद्धा कोकम घातलं जातं। आपण जसं आमसूल घालतो किंवा मग आमचूर पावडर घालतो त्या जागी तुम्ही कोकम घातलं तरी चालेल। छान खटास असते याला आणि नैसर्गिकरित्या सुद्धा हे खूप लाभदायक आहे आपल्या आरोग्यासाठी। स्पेशली उन्हाळ्यामध्ये कोकमचं सरबत आवर्जून प्यायचं, ज्याने शरीराला थंडावा मिळतो। शरीरात जी उष्णता वाढते ती कमी होते। उन्हाची दाहकता जर तुम्हाला कमी करायचं असेल तर कोकमचं सरबत तुम्ही जरूर प्या। त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्कीच पाहू शकता। इथे बघा 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। आपण हे छान असं शिजवून घेतलं, तर थंड होऊ देऊयात। आणि आता जे याच्यामध्ये कोकम आहे ते आपण काढून घेऊयात। आणि जे हा रस्सा म्हणजे हे जे दिसते तुम्हाला साईडला, हे आहे आपलं कोकमचं सरबत। ते एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि पुढे त्याचं काय करायचं, कसं सरबत बनवायचं हे आपल्या चॅनलवरती कोकमच्या सरबतच्या रेसिपीमध्ये सविस्तर आहे। तर इकडे बघा आपण हे थोडंसं काढून घेतलं, एकदा फिरून घेतलं, नंतर त्याच्यामध्ये आपण घातलंय 1 चमचा धनेपूड, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, काळं मीठ, साधं मीठ आणि लाल तिखट सगळं जिन्नस घालून छान असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। आंबट गोड तिखट चवीची अगदी चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे। भाकरीसोबत पोळीसोबत तुम्ही आवर्जून खाऊ शकता। खायला अप्रतिम लागेल। तोंडाची जेव्हा चव जाते तेव्हा या चटणीने खरंच तोंडाला चव येते। तर तुम्ही एकदा नक्की बनवा, खूप चविष्ट अशी कोकमची चटणी बनते। चटणीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोवर नमस्कार।